आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समीरने विषय काढलाच नव्हता तर नाही, पण तू का असं विचारतेस? ताई हॅलो. वृंदा गोलप. हा बोला. मी इन्स्पेक्टर प्रवीण सावंत बोलतोय. आम्हाला तुमची मदत हवी होती. मदत? हो. आम्ही राणाच्या खुनासंदर्भात तपास केला तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की या खुनामध्ये घरातलाच कोणीतरी सामील आहे. आमच्या कन्फर्मेशनसाठी तुमची मदत हवी होती. प्लीज तुम्ही जर पोलीस स्टेशनला येऊ शकलात तर बरं होईल. नाही म्हणजे समोरासमोर व्यवस्थित बोलता येईल. ठीक आहे, मी येते. थँक्यू. ताई कुठे जातेस तू? काम आहे जरा, आलीच. अगं पण कुठे चाललीच? कुठे तू? काम आहे, मी आलेच. वृंदा, ए वृंदा, ऐक तर. मास्तर, अहो गेली असेल, इथंच कुठेतरी जवळपास गेली असेल. तुम्ही काय एवढी काळजी करताय? तसं नाही असेल तरी अशी तिरमिरीत कुठे चालली ना की त्याची काळजीच वाटायला लागते मला. काय त्याच्या मनात काय विचार सुरू असतील, काय करायला घेतलं असेल तिने, काय त्याने अस्वस्थ व्हायला होतो. हो बरोबर आहे. आपण थोडा तिला वेळ देऊया या सगळ्यातनं बाहेर पडायला. आणि आपण सगळे आहोतच की तिच्या बरोबर. नका काळजी करू तुम्ही. खरं आहे हो. आता माझा राणा गेल्यानंतर तर मला खूपच काळजी वाटायला लागली आहे तिची. मे आय कम इन? मनोज ये. बोल ना, काय झालं? मला क्लास सोडायचा आहे. सोडायचं? का? मला आता फी भरणं पॉसिबल नाहीये. अरे पण तू तर रेग्युलर फी भरत होतास, मग अचानक काय झालं? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, ते जे काही आहे ना ते स्पष्ट बोल, घाबरू नकोस. आई किंवा बाबांचा जॉब गेलाय का? नाही, ते राणा दादा गेला ना. राणा? हो, माझी परिस्थिती नव्हती, पण मला वाडकर मास्तरांकडेच शिकायचं होतं. पण माझ्याकडे क्लासची फी भरायला पैसेच नव्हते. तेव्हा राणा दादा मला म्हणाला, जर तुझी शिकायची इच्छा असेल तर मी दर महिन्याला तुझी फी भरेन. पण आता राणा दादाच नाहीये, मग मी क्लासची फी कशी भरू? म्हणून मी क्लास सोडतोय. आपला राणा कुठेच गेला नाही. अशी माणसं जात नाहीत. ती आठवणी म्हणून आपल्या सोबत राहतात. तू नको काळजी करूस. तू फी नाही भरलीस तरी चालेल, आम्ही भरू. तू क्लास कंटिन्यू कर. ओके,
थँक्यू. आणखी अशी 4 मुलं आहेत ज्यांची फी राणा दादा भरत होता. वृंदा घुलप, तुम्हाला अशा परिस्थितीत इथं बोलावलं त्याबद्दल सॉरी. पण आम्हाला जी माहिती मिळाली त्यात आम्हाला समीरवर संशय आहे. साहेब, मला आधीपासूनच समीरवर संशय होता, पण माझ्याकडे त्याच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. आता दुर्दैवाने आमच्याकडेही काही पुरावा नाहीये, पण काय? तुमचे मिस्टर राणा त्यांनी त्यांच्या खुनाच्या 1 दिवस आधी आम्हाला फोन करून सांगितलं होतं की त्यांचाही समीरवर संशय आहे. म्हणजे समीर त्यांना धमकावतो, एकटाच घरी असल्यानंतर तू बिझनेस मध्ये इंटरफेअर केलंस तर मग तुझ्या बर्थीला आणि वृंदाला सोडणार नाही. पण मग हे सगळं यांनी मला का नाही सांगितलं? कदाचित फिजिकली फिट नसतील, त्यामुळे त्यांना समीरचा सामना करता येऊ शकला नसेल, किंवा तुमची काळजी वाटत असेल त्यामुळे बोलले नसतील. समीर त्यांना धमकावत होता असं राणानेच आम्हाला सांगितलं. समीर सर्वांसमोर चांगला वागतो, मग मला पण घाबरून चांगलं वागावं लागतं असंही ते म्हणत होते. त्यांना जी मारहाण झाली होती त्यात समीरचाच हात होता असं त्यांनीच आम्हाला सांगितलं. ते म्हणत होते की मला स्टेटमेंट द्यायचंय म्हणून. मग मीच म्हटलं की असं फोनवर स्टेटमेंट देता येणार नाही, मी समोर येऊन तुमची रिटर्न स्टेटमेंट घेतो म्हणून. तेव्हा ते म्हणाले की आज नको उद्या या, कारण की घरच्यांच्या समोर असं मला स्टेटमेंट देता येणार नाही. म्हणून मग आम्हीच ठरवलं की दुसऱ्या दिवशी येऊन त्यांची स्टेटमेंट घेऊया. पण नेमकं हे होऊन बसलं. साहेब, तुम्ही हे सगळं खरं बोलताय? आम्ही खोटं कशाला बोलू? आम्हाला काय मिळणार आहे खोटं बोलू? विश्वास ठेवणं कठीण होऊन बसेल अशा कितीतरी केसेस घडतात, आम्ही रोज डोळ्याने पाहतो. तुम्हाला न्याय मिळावा एवढंच मनापासून वाटतं. त्यासाठी तुमची थोडी मदत हवी होती. काय मदत हवी? सांगा. तुम्ही फक्त समीर महालेंवर लक्ष ठेवा. म्हणजे ते काय करतायत, बिझनेसमध्ये काय चेंजेस करतायत, म्हणजे आम्हाला समजेल की त्यांचा नक्की मोटिव्ह काय. मग आम्हाला त्यांच्या विरोधात केस स्ट्रॉंग करता येईल आणि त्यांना अटक करता येईल. त्यामुळे तुम्ही त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. जमेल ना तुम्हाला? हो. बाबा, नका काळजी करू, वृंदाताई येईल परत. हो, पण अशी तिरमिरीत गेली कुठे कळायला नको का ग? बाबा, ओवी, काय झालं? हो, वृंदाताई काहीच न सांगता बाहेर गेली, ती अजून आली नाहीये. काळजी करू नका, मी बघतो. अहो थांबा, तुम्ही एकटे कुठे शोधण्यात गेला? मी येते सोबत, चला. बरं, चल. ना अरे काय ग बाळा, कुठे होतीस? कुठे तू? काळजीने जीव अर्धा झाला होता माझा. अशी काही काही कुठे निघून गेलीस? डोक्यात नको नको ते विचार यायला लागले होते. काय वाटलं तुम्हाला? यांच्या दुःखात जीव द्यायला गेले असेल कुठेतरी, असं वाटलं का? नाग, तुमचीच मुलगी आहे मी पण. हा असला वेडेपणा नाही करणार. तरी सुद्धा घरात कोणाला तरी सांगून जायचं.
आणि तुझं काहीतरी काम होतं तर मला सांगायचं, मी येता येता केलं असतं. नाही, एवढं महत्वाचं काम नव्हतं. वृंदा, काम महत्वाचं असेल किंवा नसेल, पण ज्या हक्काने तू तुझ्या भावाला सांगितलं असतंस त्याच हक्काने मलाही सांग. मलाही तुझा भाऊ सांग. समीर सर्वांसमोर चांगला वागतो, मग मला पण घाबरून चांगलं वागावं लागतं, असंही ते म्हणत होते. तू हवा तेवढा वेळ घे. अजून 6 महिने लागले तरीही चालतील, पण आधी ठणठणीत बरा. कधी कधी आपला खरा शत्रू घराच्या बाहेर नाही, घरातच असतो. बऱ्याचदा माणसाचं चांगलं वागणं हे त्याच्या पुढच्या कामाची तयारी असते. समीर त्यांना धमकावत होता असं राणानेच आम्हाला सांगितलं. चूक झाली, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी तुमच्यावर रुसून राहिले नसते तर सांगितलं असतं ना तुम्ही मला. समीर तुम्हाला धमकावतोय हे बोलला असतात तुम्ही माझ्याशी. मी आपलं उगाचच समीर सुधारलाय याच्यावर विश्वास ठेवला. नीट वागले असते तुमच्याशी तर सांगितलं असतं तुम्ही मला समीर विषयी, आणि आपण दोघांनी मिळून समीरचा खरा चेहरा बाबांसमोर आणला असता. पण मी या बोला धरला म्हणून कळलं सगळे. चूक झाली, चूक झाली, चूक झाली माझ्याकडे. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून, खूप मोठी चूक झाली. पण आता नाही, आता मी समीरला सोडणार नाही. त्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही मी नाही स्वस्थ बसली. तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील मी, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील. समीर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मीच स्वस्थ बसणार नाही. वाह, क्या बात है. वृंदाला तर तुम्ही जबरदस्त पट्टी पडवली. तिच्या नजरेमध्ये समीरला तर शैतान बनवून टाकला तुम्ही. क्या बात आहे, वाह. अहो, तर तुम्ही जे सांगितलं तेच बोललो. तोंड जरी माझं असलं तर शब्द तुमचेच आहेत ना. नाही, ते बरोबर आहे. वृंदाची काय रिॲक्शन होती? रिॲक्शन? रागानं तिचा चेहरा नुसता लालबून झाला होता. तिच्या डोळ्यातच दिसत होतं की घरी जाऊन आता ती फुल थैमान घालणार आहे. आज वाडकरांच्या घरी राडा कन्फर्म.
राडा व्हायलाच पाहिजे, सुरुंग लागलाच पाहिजे. वाडकर मास्तरांची मुलगी स्वतःच्या घरामध्येच सुरुंग लावतीये ना, बेस्ट आहे. तेच पाहिजे होतं मला. वाडकर आणि महाले त्या दोन फॅमिलीतल्या नात्यांमधला जो गोडवा आहे ना, तो मी संपवणार. त्यांना नाही नरक यातना भोगायला लावल्या ना, तर सत्यशील अमृतकर नाव लावणार नाही मी. चला जेवून घ्या सगळ्यांना. बाबा जेवून घ्या. ए शेंडेपळ, गुरुजींनी सांगितलेलं सामान घेतलं का? आभा काय ग, काय झालं? हसतेस का? काही नाही. अगं सांग ना. राणा मला शेंडेफळ म्हणायचा ते आठवलं. आपला राणा आपल्याला नावं ठेवण्यात हुशारच होता. तुला शेंडेफळ म्हणायचा आणि मला फायटर. दोन्ही नावं त्यानेच ठेवली होती. आणि वेदाला आपल्या फिल्मी म्हणायचा. आणि कारण देण्यात सुद्धा हुशार होता. नेहमी शाळेत उशिरा जायचा, नेहमी. आणि दरवेळी वेगवेगळं कारण. एकदा तर असा शाळेत उशिरा गेला आणि मग सरांनी विचारलं तर कारण काय दिलं? रस्त्यातल्या मशीनना रस्ता क्रॉस करून देतो तो म्हणे. मग झालं, मग सर चिडले आणि म्हणाले मग त्यांना तबेल्यापर्यंत पोहोचवून न्यायचंच ना, इथे कशाला आलास? झालं. मग दुसऱ्या दिवशी पण साहेब उशिराच गेले. मग पुन्हा कारण विचारलं तर काय, तो तबेला शोधायला उशीर झाला ना म्हणून. लहान असताना राणा माझा हक्काचं खेळणं होता. पाठीवर साखरेचं पोतं म्हणून मला घरभर फिरवायचा. आणि मला सायकल शिकवताना स्वतःच किती वेळा धडपडलाय तो. अजून किती आठवणी सांगायच्या त्याच्या. राणा आपल्यासाठी सगळंच होता. आपला भाऊ होता, मित्र होता. बाबा जेव्हा घरी नसायचे तेव्हा बाबा सुद्धा होता, तो सतत आपली काळजी करायचा. त्याने आपल्या आयुष्यात प्रत्येक नातं निभावलंय. आयुष्यभर निभावलं असतं, पण मित्र म्हणून पण जीवाला जीव लावणारा होता वहिनी. आयुष्यात अजून खूप मित्र होतील. राणा दादा सारखा मित्र नाही मिळणार परत मला. राणा सारखा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवा.
माझ्याही आयुष्यात राणा एकतर म्हणून आधी आला असता तर माझ्या आयुष्यातली वेडी वाकडी वाट त्याने सरळ केली असती. तो समोर होता तेव्हा मी भांडण्यात वेळ घालवला आणि आता कुठे जाऊन आमच्या मैत्रीची नाळ जुळत होती तर एक चांगला मित्र, भाऊ, एक चांगला बिझनेस पार्टनर, सगळं गमावलंय मी.